अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया झटपट अशी हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 7 ते 8 तास ना हरभरे भिजाय घातलेले आहे आणि हे असे फुललेत. याच्यासाठी ना कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, शेंगदाणे घेतलेत, हे सुके खोबरे घेतलेत, कोथिंबीर घेतली, आले आणि लसूण घेतलाय, हळद घेतली, कांदा मसाला घेतलाय, जिरी घेतली, मीठ घेतले, लाल मिरची पावडर घेतली, गरम मसाला घेतलाय. एक मसाला तयार करून घेऊ. शेंगदाणे घेतलेत, हे सुकं खोबरं घेतलंय, आल्याचा एक तुकडा घेतलाय, लसूण घेतलाय. हे मिक्सर मधून ना वाटून घ्यायचे. हे वाटण करून घेतले. आता फोडणीची तयारी करू. कुकर मध्ये ना तेल टाकायचं. तेल तापलं का जिरे टाकून घ्यायची, कांदा टाकून घ्यायचा. कांदा ना तेलावर परतून घ्यायचा. थोडासा ना याचा कलर चेंज होतो परतायचे. टोमॅटो टाकून घ्यायचाय. थोडेसे मीठ टाकायचे टोमॅटो शिजवण्यासाठी. आता ना मसाले टाकून घेऊ. कांदा लसूण मसाला टाकायचाय, हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा. हे ना मिक्स करून घेऊ. हे वाटून घेतलेले शेंगदाणे, खोबरे आणि लसूण टाकून घेऊ. ते पण थोडस परतून घ्यायचंय. हे ना परतून झाले. आता मीठ टाकून घेऊ. हरभरे टाकून घ्यायचे. हरभरे टाकून झाले. आता कोथिंबीर टाकून घेऊ. हे मिक्स करून घ्यायचं. आणि मी एका साईडला ना गरम पाणी करायला ठेवलंय. त्याच्यात गरम पाणी टाकायचं म्हणजे लवकर भाजी शिजली जाईल. कुकर मध्ये गरम पाणी टाकून घेते. हे मिक्स करून घ्यायचंय. आणि आता कुकरचं झाकण बसवायचंय. आणि याच्या ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये ना भाजी तयार होते आणि खूप छान लागते खायला. कुकरच्या ना 4 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करू. कुकर थंड झाला का मग उघडून बघू. कुकर थंड झालाय. आता कुकर खुलून बघू भाजी शिजली का. हरभरे शिजलेत का चेक करून बघू. मस्त असते हरभरे ना 4 शिट्टीमध्ये शिजले. भाजी एकदम छान तयार झाली आणि तरी पण एकदम छान आली. आणि कुकर मध्ये भाजी केली ना तेल पण कमी लागतं. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.